नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रॅक्टिस सेट 1.1च्या बेसिकमध्ये आपण बघितलं होतं की ज्या वेळेस आपण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेणार त्यावेळेस तो कशात येणार, b1 × h1 डिवायडेड बाय b2 × h2. आज आपल्याला तेच बघायचं आहे की ज्या वेळेस दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतला त्यावेळेस काय येणार. बट या ठिकाणी कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे की ते दोन्ही ट्रायंगल काय असणार, सिमिलर असणार. त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो काय येणार. तर बघा या थेरमचं जे थेरम आहे आपला तो काय, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे स्टेटमेंट की इफ टू ट्रायंगल आर सिमिलर then ratio of area of those triangle is equal to ratio of square of their करस्पॉन्डिंग साइड्स. तर बघा या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगल काय दिलेले असतील, सिमिलर दिलेले असतील. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे की हे दोन जे ट्रायंगल आहेत एबीसी आणि पीक्यूआर काय आहेत, सिमिलर आहेत. तर ज्यावेळेस आपण यांच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेणार तर तो कशात येणार म्हणते, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इक्वल्स टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल्स टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. म्हणजे आपल्याला बघा सुरुवातीला आपण काय लिहिणार या ठिकाणी गिवन. तर या ठिकाणी आपल्याला गिवन काय दिलेले बघा, गिवन मध्ये की हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC काय दिलेला आहे, सिमिलर कोणासोबत, तर ट्रायंगल PQR. जर तो सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे अँगल A इक्वल्स टू अँगल P असणार, अँगल B इक्वल्स टू अँगल Q असणार आणि अँगल C इक्वल्स टू अँगल R असणार. त्याच्यानंतर बघा फ्रॉम डायग्राम मध्ये आपण काय म्हणू शकतो की AD आपल्याला काय दिलेलं आहे, परपेंडिक्युलर दिलेलं आहे ऑन साइड BC. त्याच्यानंतर बघा सेकंड ट्रायंगल मध्ये PS, या ठिकाणी PS आपल्याला काय दिलेलं आहे, परपेंडिक्युलर दिलेलं आहे कोणावर, QR वर. या ठिकाणी आपण लिहिणार PS काय आहे, परपेंडिक्युलर आहे कोणावर, QR वर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे, या ठिकाणी बघा की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इक्वल्स टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल्स टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला हे काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. तर नेक्स्ट आपलं असते प्रूफ. तर प्रूफ मध्ये बघा आपण काय करत आहे की सुरुवातीला ABC या ट्रायंगलचा रेशोचा एरियाचा रेशो घेणार कोणासोबत, PQR सोबत. म्हणजे या ठिकाणी आपण घेणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर या ठिकाणी त्यांचा रेशो कशात येणार, B1 × H1 अपॉन B2 × H2. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला थेरम मध्ये बघितलं होतं की ज्या पण वेळेस तुम्ही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेणार तो कशात येणार, B1 × H1 अपॉन B2 × H2. तर या ठिकाणी बघा ABCचा जो बेस आहे तो आहे BC इंटू त्याची हाईट जी आहे ती आहे AD. त्याच्यानंतर जो सेकंड ट्रायंगल आहे आपला PQR, याचा बेस आहे QR आणि त्याची हाईट आहे त्याची PS. तर या ठिकाणी आपण याला असं देखील लिहू शकतो, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. तर या ठिकाणी आपण दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर बघा काय करायचं, हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल PSQ आपल्याला काय दाखवायचं आहे, सिमिलर. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल PSQ. तर या ठिकाणी बघा की हा जो अँगल आहे ABD आणि PQS हे कसे आहेत, कॉन्ग्रुएंट. कारण की आपल्याला काय दिलेले गिवन आहे, हे दोन्ही जे ट्रायंगल आहे ते काय तर सिमिलर, याचा अर्थ त्याचे करस्पॉन्डिंग अँगल देखील कसे असणार, इक्वल असणार. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल PQS आणि हे काय आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर बघा जे नेक्स्ट अँगल आहे आपला ADB हा 90चा, तर हा अँगल देखील काय असणार 90चा. त्याच्यानंतर अँगल PSQ हा अँगल देखील कशाचा असणार आहे 90चा. या ठिकाणी आपण लिहिणार अँगल ADB कॉन्ग्रुएंट अँगल PSQ. इथं कारण काय, इच ऑफ
90 डिग्री. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार बाय डबल ए टेस्ट ट्रँगल ADB काय होणार, सिमिलर होणार ट्रँगल PSQ सोबत. आणि आपल्याला माहिती आहे जर ते दोन ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईड आपण कशात लिहू शकतो, प्रोपोर्शन मध्ये. पण या ठिकाणी आपण लिहू शकतो की AD/PS इक्वल्स टू DB/SQ इक्वल्स टू AB/PQ. या ठिकाणी इक्वेशन दिलं आपण सेकंड. त्याच्यानंतर बघा आपल्याला गिवन काय आहे की हा जो ट्रँगल आहे ABC हा सिमिलर आहे कोणासोबत, ट्रँगल PQR सोबत. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR. तर आपल्याला दिलेलं आहे की ट्रँगल ABC सिमिलर आहे कोणासोबत, ट्रँगल PQR. हे आपल्याला काय आहे, गिवन आहे. मग या ठिकाणी सुद्धा आपण काय लिहू शकतो की त्यांचे साईड कशात लिहू शकतो, प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार की AB/PQ इक्वल्स टू BC/QR इक्वल्स टू AC/PR. याला दिलं इक्वेशन नंबर 3. तर या ठिकाणी बघा की सेकंड इक्वेशन मध्ये काय आहे, तर सेकंड इक्वेशन मध्ये बघा AD/PS इक्वल्स टू आपल्याला काय दिलेले AB/PQ. तर या ठिकाणी बघा AD/PS इक्वल्स टू काय दिलेले AB/PQ. आणि थर्ड इक्वेशन मध्ये बघा काय दिलं AB/PQ इक्वल्स टू काय BC/QR. याचा अर्थ AD/PS इक्वल्स टू AB/PQ आणि या ठिकाणी AB/PQ इक्वल्स टू BC/QR. हे दोन सारखे आणि हे दोन सारखे, याचा अर्थ हे दोन्ही देखील कसे होणार, सारखे होणार. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार, फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड आपण काय लिहू शकतो की AD/PS इक्वल्स टू काय लिहिणार आपण BC/QR. AD/PS इक्वल्स टू काय लिहिणार BC/QR. आणि याला दिलं इक्वेशन नंबर आपण 4. तर आता काय करणार आपण की 4th जे इक्वेशन आहे ते इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करणार, आपण पुट करणार. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड फोर्थ. तर या ठिकाणी काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR काय लिहू शकतो BC/QR इंटू. तर या ठिकाणी AD/PS काय मिळालं आपल्याला BC/QR. तर या ठिकाणी काय होणार BC इंटू BC स्क्वेअर आणि QR इंटू QR काय होणार QR². तर या ठिकाणी आपण हे काय केलेले, प्रूव्ह केलेले. तर याच पद्धतीने बघा की आपल्याला माहिती आहे ना BC/QR म्हणजेच काय AB/PQ आणि AB/PQ म्हणजेच काय AC/PR. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, हे सगळेच्या सगळे इक्वल असतील तर त्यांचे स्क्वेअर देखील कसे असणार, इक्वल असणार. हेन्स फ्रॉम थर्ड आपण काय लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इक्वल्स टू AB² अपॉन PQ² इक्वल्स टू BC² अपॉन QR² इक्वल्स टू AC² अपॉन PR². या पद्धतीने आपण काय करू शकतो, हा थेरम प्रूव्ह करू शकतो. अतिशय सोपा असा थेरम आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.